आपला देश कृषी प्रधान आहे आणि संपूर्ण देशामध्ये शेतीच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर अव्वल असतो। त्यातही ऊसाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। मात्र यंदा हवामानातील बदलांमुळे ऊसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालाय। महत्त्वाचं म्हणजे याचा फटका संपूर्ण देशासह महाराष्ट्राला देखील बसलेला आहे। त्यामुळे यंदा साखरेच्या किमतीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सविस्तर पाहूयात। यंदा ऊसाच्या उत्पादनात मोठी घट। महाराष्ट्रासह देशभरात ऊसाचं उत्पादन घटलं। साखर निर्मितीवर होणार मोठा परिणाम। महाराष्ट्राचं महत्त्वाचं पीक म्हणजे ऊस। अनेक वर्षांपासून ऊस उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल आहे। मात्र महाराष्ट्राच्या या परंपरेला यंदा खंड पडलाय। यंदाच्या वर्षी संपूर्ण देशातच बदलत्या हवामानाचा फटका हा ऊसाच्या शेतीला मोठ्या प्रमाणात बसतोय। अवकाळी पाऊस, कमी थंडी आणि उन्हाची तीव्रता यामुळे ऊसाच्या क्षेत्रात आणि ऊसाच्या उतार्यात घट झाली आहे। गेल्या वर्षी महाराष्ट्रानं उत्तर प्रदेशला मागे टाकत साखर उत्पादनामध्ये अव्वल स्थान पटकावलं। मात्र यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील हेक्टरी ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे। दरवर्षी हेक्टरी 85 ते 88 टन ऊसाचं उत्पादन होतं। यंदा ऊस उत्पादन हेक्टरी 61 टनावर आलंय। साखरेचं उत्पादन जवळपास 30 ते 35 टक्क्यांनी घटलंय। गेल्या वर्षी 110.20 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं। यंदा 80.65 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 34 लाख मेट्रिक टनाची घट झाली आहे। यंदाच्या साखर हंगामावर हवामान बदलाचा मोठा परिणाम झालाय। त्यामुळे 12,000 कोटी रुपयांचं उत्पन्न घटलेलं आहे। ज्यांच्या जमिनी 80 टन उतारा द्यायच्या त्या आता 60 वर आल्यात आणि मागच्या वेळेचं आमचं सांगायचं जर झालं तर आमचं 60-65 टन उतारा पडणारा आमचा 38-35 टनावर आलाय। भरपूर आता हवामानातल्या बदलामुळे पिकाचं पण भरपूर नुकसान व्हायला लागलंय आणि आता असंच जर परिस्थिती राहिली तर साखर उत्पादनात पण घट होणार आणि शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान आहे। अवकाळी, गारपीट आणि प्रचंड उष्णता यामुळे यंदा ऊसाच्या गळीत हंगामावर विपरीत परिणाम झालाय। त्यातच हेक्टरी उत्पादनामध्ये घट होत असल्यानं शेतकरी ऊस शेतीपासून लांब जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। म्हणून सरकारनं शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली जाते। साखर उद्योगाला 25,000 कोटीचा फटका बसण्याची शक्यता आहे। अवकाळी पाऊस, गारपीट आणि प्रचंड तापमान यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रचंड मोठा उत्पादनावर त्याचा परिणाम होतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी अन्य पिकाकडे वळतोय आणि त्यामुळे ऊसाचं आणि साखरेचं उत्पादन आगामी काळात घटण्याची शक्यता आहे। या सगळ्या बाबींचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची गरज आहे। एकूणच बदलत्या हवामानाचा फटका ऊसाच्या शेतीला बसत असेल आणि त्यामुळे साखरेचं उत्पादन कमी होणार असेल तर भविष्यात साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारनं यावर तातडीनं तोडगा काढण्याची आणि शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।